काल आपण डेव्हलपमेंटल टास्क जे आहे ड्युरिंग लाईफ स्पॅन, डिफरंट स्टेजेस जे आहे लाईफच्या आणि त्यांचा डेव्हलपमेंटल टास्क आहे तो आपण काल पार्ट सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण प्रीनेटल पिरियड, त्याच्यामध्ये 3 पार्ट, जर्मिनल, एम्ब्रियॉनिक आणि फिटल पिरियड हे कंप्लीट केले होते. त्यानंतर आपण प्रीनेटल स्टेजमध्ये येणारे चॅलेंजेस जे आहेत त्याचा सुद्धा डिटेल अभ्यास केला होता. त्यानंतर ती स्टेज होती इन्फन्सी अँड बेबीहुड. त्यामध्ये नेमकं काय दिलंय त्या टास्कमध्ये नेमकं मूल काय करतं, काय शिकतं हे आपण सांगितलं होतं. त्यानंतर आपण त्याचे चेंजेस जे आहे चॅलेंजेस जे आहे त्याचा भाग आपण कंप्लीट केला होता. त्यानंतर आपण नेक्स्ट फेज सुरू केली होती, ती होती चाइल्डहुड मधलं कंप्लीट केलं होतं. त्याचे चॅलेंजेस आपण शिकलो होतो. नंतर ती स्टेज होती प्युबर्टी अँड ॲडोलसन्स. ह्याच्यामधले चॅलेंजेस, आता प्युबर्टी अँड ॲडोलसन्स मधले चॅलेंजेस जे आहेत तर एक आयडेंटिटी फॉर्म करणे, डेलिक्वन्सी, सबस्टन्स यूज, इटिंग डिसऑर्डर ह्यासारखा सगळा आपण अभ्यास केला होता. त्यानंतर आपण शिकलो होतो ॲडल्टहुडमध्ये नेमकं काय आहे हे सगळं सांगितलं होतं. त्याचे जे स्टेजेस किंवा चॅलेंजेस आहे त्याचा आपल्याला आज अभ्यास सुरू करायचा होता. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, बघू आज आपला बोर्ड चालतोय का, आपण ट्राय करू. ठीक आहे, बोर्ड चालला, छान पॉइंट लिहूया. झालेला आधी आपण घेऊया ॲडल्टहुड. त्याच्या आधी पण नंतर ॲडल्टहुड. ॲडल्टहुड मध्ये डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग अर्ली ॲडल्टहुड. ॲडल्टहुड, ठीक आहे. ह्याच्यातलं आपल्याला काय शिकायचंय? डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग अर्ली चाइल्डहुड. पॉइंट टू पॉइंट समजून घ्यायचंय. ठीक आहे. आता ॲडल्टहुड मधलं जे अर्ली ॲडल्टहुड आहे त्याचा भाग आधी आपण कंप्लीट करून घेऊ. इथे लिहिलंय मी अर्ली, सॉरी इथे चाइल्डहुड झालंय, इथे ॲडल्टहुड मध्ये चाइल्डहुड. एवढं प्रेझेन्स ऑफ माइंड की नाही तुमचं? तो ह्याचे पार्ट लिहूया आपण. पहिलं आहे सिलेक्टिंग अ, काय सिलेक्टिंग अ मेट, म्हणजे पार्टनरची निवड कर. हे जे डेव्हलपमेंटल टास्क आहे अर्ली ॲडल्टहुड मधले. आता यंग ॲडल्टहुड मध्ये जे डेव्हलपमेंटल टास्क आहे हे मेनली कुठे लोकेट होतं तर आपल्या कुटुंबामध्ये, बरोबर, कामामध्ये आणि सोशल लाईफमध्ये सुद्धा. म्हणजे कामामध्ये आपला टास्क असतो तो आपल्याला कंप्लीट करायचा असतो, आपल्या कुटुंबामध्ये आपला टास्क असतो तो कंप्लीट करायचा असतो, लाईफचे समाजाच्या जबाबदाऱ्या सुद्धा आपल्यावर असतात. आता डेव्हलपमेंटल टास्क जे आपल्याला अर्ली ॲडल्टहुड मधले शिकायचे त्यातलं जे पहिलं मी बोर्डवर लिहिलंय ते आहे सिलेक्टिंग अ मेट, म्हणजे आपला जो लाईफ पार्टनर आहे त्याची निवड करणे. आता हे कधीपर्यंत अकम्प्लिश होऊ शकतं तर टास्क ऑफ फाइंडिंग मॅरेज पार्टनर, जे लग्नासाठीचा तुमचा जो पार्टनर आहे किंवा जो काही
तो फाइंड आउट करणे इज ॲट वन्स द मोस्ट इंटरेस्टिंग अँड द मोस्ट डिस्टर्बिंग ऑफ द टास्क ऑफ द अर्ली ॲडल्टहूड. अर्ली ॲडल्टहूड म्हणजे काय, तर आपल्या लग्नाचं वय, ज्या वेळी आपण लग्न करतो ते. आता ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग म्हटलं आहे, हा जो पॉइंट आहे सिलेक्टिंग द मेट, हा एकतर खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि खूप डिस्टर्बिंग पण आहे. म्हणजे कॉन्ट्रावर्सी इथं सांगितलेली आहे का, तर सिलेक्ट करणं पार्टनर म्हणजे खूप एक हॅपी फिलिंग असतं की आपल्या आयुष्यात नवीन कोणीतरी येणार आहे आणि आपलं लाईफ सुरू होणार आहे, मॅरिड लाईफ सुरू होणार आहे वगैरे वगैरे. आणि कालांतराने थोडंसं डिस्टर्बिंग पण असतं. कालांतरानेच्या आधी आपण असं म्हणू शकतो की जर आपला पार्टनर आपण योग्य निवडला नाही तर आपलं आयुष्य कसं व्यतीत होणार आहे हे सुद्धा. म्हणून इथे काय म्हटलंय, डिस्टर्बिंग आणि इंटरेस्ट या गोष्टी. कारण हे खूप असं चॅलेंजिंग एज आहे ते, की आपण आता खरंच आयुष्याच्या महत्त्वाच्या उंबरठ्यावर उभं आहोत. त्यात आपले निर्णय योग्य पाहिजे, आपली चॉईस योग्य पाहिजे, आपलं सिलेक्शन योग्य पाहिजे. दूसरा पॉइंट है लर्निंग टू लिव विथ अ मैरिज पार्टनर. लर्निंग टू सेकंड पॉइंट आहे, लग्न झालं, आपण मेट सिलेक्ट केला, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दोघंही एकमेकांना अनोळखी असेल, अरेंज मॅरेज असेल तर ते एकमेकांबरोबर ऍडजस्टमेंट करायला सुरुवात करतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या आवडीनिवडी, कल्चर, हॅबिट हे काय आहे तर ते आपण त्या व्यक्तीबरोबर राहायला सुरुवात करतो आणि त्याला एक्सेप्ट करण्याचा, त्याच्यासोबत ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि सोबतच आपण एकमेकांविषयी एक्सप्रेशन कुठे म्हणतो की एकमेकांविषयी काय मांडतो, एकमेकांच्या ज्या भावना आहेत त्याच्यावर कंट्रोल करायला आपण शिकतो. फॉर एक्झाम्पल, राग, आनंद, डिस्गस्ट हे प्रेझेन्स ऑफ स्पाऊस मध्ये असतं. स्पाऊस म्हणजे दोघांपैकी एक किंवा फाईव्ह. त्याच्यामध्ये कंट्रोल असतं, फिलिंग्स, राग, लोभ सगळं सगळं ह्याच्यामध्ये असतं. त्याबरोबर कसं मॅनेज करायचं हे ह्या स्टेजमध्ये आपण शिकत असतो. तिसरा पॉइंट आहे स्टार्टिंग अ फॅमिली. बघा, पहिलं झालं मेट सिलेक्ट केला, लग्न झालं. आता स्टार्टिंग अ फॅमिली, मूल जन्माला घालणं, म्हणजे पहिलं मूल जे आहे ते जन्माला घालणं, ह्याला म्हणतात स्टार्टिंग अ फॅमिली. नंतर आहे रिअरिंग चिल्ड्रन, चौथा पॉइंट. चिल्ड्रन, रिअरिंग चिल्ड्रन लिहून घ्या, REARING, रिअरिंग चिल्ड्रन, CHILDREN. आता यंग चिल्ड्रन आहे, त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक ज्या गरजा आहेत त्या पॅरेंट्सच्या द्वारे फुलफिल करणं म्हणजे रिअरिंग चिल्ड्रन. नेक्स्ट पॉइंट आहे मॅनेजिंग अ होम. ह्याचं व्यवस्थापन. पाचवा पॉइंट ह्याचाच हे आपण इथं घेतलंय. हो, कसं मॅनेज करतो आपण आपलं घर, तर एक घराची चांगली मॅनेजमेंट होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला आपलं हाऊस ठेवलं पाहिजे. फर्निचर, प्लंबिंग, लाईटिंग, सगळं व्यवस्थित असलं पाहिजे घरामध्ये. लाईटिंग असली पाहिजे, जे काही रिपेअरिंगची कामं आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे, हो की नाही. आणि मील्स वेल कुक, म्हणजे जे काही आपण घरामध्ये शिजलेलं अन्न खातो ते व्यवस्थित प्रॉपर शिजलेलं पाहिजे, न्यूट्रिशियस पाहिजे, जंक फूडचं प्रमाण कमी असलं पाहिजे, ते इथे सांगितलेलं आहे. गेटिंग स्टार्टेड इन अन ऑक्युपेशन, हा सुद्धा दिलेला आहे. नंतरचा लास्ट पॉइंट आहे टेकिंग ऑन द सिविक रिस्पॉन्स. टेकिंग ऑन द
टेकिंग अ सिविक रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये म्हणजे आपण काय म्हणतो, आपल्या कुटुंबाच्या बाहेरचं जग त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो आणि गटाचं समाजाचं कल्याण कसं होईल ह्याची एक जबाबदारी घेत असतो आपण. फॉर एक्झाम्पल नेबरहुड असते किंवा कम्युनिटी असते, ह्याच्यामध्ये कंज्युनल सोशल ग्रुप्स फॉर्मिंग होत असतं आणि तयार होते आउट ऑफ द फॅमिली. कुटुंब तर आहे पण कुटुंबाच्या बाहेर सिविक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतोय ना, म्हणजे नागरिक म्हणून आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत समाजासाठी त्या घेण्याचा पूर्ण कर. सो डेव्हलपमेंटल टास्क जे आहे अर्ली अडल्टहुड मधले, तर ते हे आहे. त्याचे चॅलेंजेस नाही आहे पण हे डेव्हलपमेंटल टास्क आहे. बघा पहिलं काय आहे, सिलेक्टिंग अ मेट. आपण निवड करत असतो आपल्या पार्टनरची, त्याच्यानंतर आपण लग्न करतो, त्याच्यानंतर आपण शिकत असतो मॅरेज पार्टनर बरोबर कशा पद्धतीनं आपलं लाईफ जात आहे किंवा त्याच्याबरोबर आपण कशा पद्धतीने ऍडजस्ट करतोय अँड एव्हरीथिंग आपण तिथे शिकत असतो. नंतर एक आपण कुटुंबाची सुरुवात करतो, मूल जन्माला घालतो, मुलांची काळजी घेतो, त्याच्यामध्ये त्यांची शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण होते की नाही आपली जबाबदारी असते ॲज अ पॅरेंट्स म्हणून. त्यानंतर आपण आपलं घराचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करून आपलं जे आयुष्य पण सुखकर आणि हॅपीली जातं आणि स्ट्रेस येणार नाही, व्यवस्थित मॅनेजमेंट असेल, घरामध्ये लाईटिंग आहे का, फॅन आहे का, रिपेअरिंग व्यवस्थित आहे का, घरातलं शिजलेलं अन्न व्यवस्थित आहे का, न्यूट्रिशियस आहे का, घर स्वच्छ आहे का, फर्निचर एक्सेट्रा गोष्टी ज्या कुटुंबामध्ये करत असतो त्या आपण इथे बघतो. आणि लास्ट पॉईंट आपण शिकतो टेकिंग अ सिविक रिस्पॉन्सिबिलिटी. हे करून सुद्धा आपण समाजाच्या देखील जबाबदाऱ्या घेतो एक कर्तव्य म्हणून की आपल्याला समाजासाठीही काही देणं असतं, की समाजासाठी आपल्याकडून काहीतरी चांगलं झालं पाहिजे याची जबाबदारी असते. क्लिअर? आता या मिडल एजवर डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग मिडल एज हे लिहून झालंय का? एक 2 मिनिटांमध्ये लिहून घ्या. Now middle age. लिहा. सेकंड, डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग मिडल एज. डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग मिडल एज. डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग मिडल एज हे लिहून घ्या. सिद्धेश परत झालं रे. इकडे काय झालं एंड प्रोसेस.
माझी हाईट मी एवढीच दिसते का? ठीक आहे चालेल. चप्पल काढली तर मी दिसतच नाही. एनिवेज पेन कुठे हा लावायचं आहे ना इथं? कसं लावायचं त्याला विसरलं मी. हां हा उलट चांगलं आहे. पेन पेन इथला नाही ग, हे तर हे राउटर आहे. पेन विचार, पेन इथला. आवाज येतोय माझा? हॅलो हॅलो हॅलो. येस. आपण काय शिकत होतो तर आपण डेव्हलपमेंटल टास्क शिकत होतो. अर्ली मिडलहूडचे आपण आधी डेव्हलपमेंटल टास्क शिकलो आणि त्यानंतर आपण सुरू केलं होतं मिडल एजचे टास्क. आता मिडल एजचे जे टास्क आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी डिक्टेट केलं, ते लिहून पण देते. ठीक आहे. मिडल एज हे आधी सगळं लिहून घ्या. डेव्हलपमेंटल टास्क ड्युरिंग मिडल एज. सो 1 2 3 4 पॉइंट मी तुम्हाला सांगितले होते, ते नोट डाऊन करून घेतले असेल, ते परत लिहून देते. टास्क रिलेटेड टू फिजिकल चेंज. Second, what was the second? Tell me fast. Task related to change interest. ठीक आहे. थर्ड जे आहे त्याच्यामध्ये काय आहे? Task related to vocational adjustments. Vocational adjustments. ठीक आहे. आणि ह्याच्यातलं चौथं देखील होतं. चौथं लिहून घ्या. टास्क रिलेटिंग टू फॅमिली लाईफ. फॅमिली लाईफ हे लिहून घेतले चारही मुद्दे. डन. आता बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की हे जे डेव्हलपमेंटल टास्क आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला डिक्टेट केलंय आणि एक्सप्लेन पण केलंय. ह्याच्यामध्ये जर कोणाला काही ऍडजस्टमेंट किंवा चेंज वाटत असेल तर ते सांगा, त्याच्यावर आपण डिस्कस करू. हे झालं. आता आपण ऍडल्टहुड मध्ये अर्ली ऍडल्टहुड आणि मिडल ऍडल्टहुड चे स्टेजेस कंप्लीट केले, त्याचे मुद्दे पण आपण लिहून घेतले. आता आपण येतोय चेंजेस ऑफ द ऍडल्टहुड स्टेजेस. हे मगाशी मी डिक्टेट केलं, ज्यांचं राहिलंय त्यांनी लिहून घ्या. दिसतंय बोर्डवरचं? ओके, क्लिअर, ग्रेट.
घ्या आता न्यू टॉपिक, चॅलेंजेस ऑफ द ॲडल्टहुड स्टेज. Challenges of the adulthood stage. Challenges of the adulthood stage. काय काय challenges आहे adulthood stage चे सांगा. शारीरिक आहे, मानसिक आहे, सायकोलॉजिकल आहे, कॉग्निटिव्ह आहे. एन नंबर ऑफ चॅलेंजेस आपल्याला ह्या एजमध्ये बघायला मिळतात आणि आपण अनुभव पण घेतो. त्यावेळी सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं, ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण ह्या स्टेजमध्ये किंवा ह्या डोमेनमध्ये कसं काम करणार आहोत, आपला काय रोल असणार आहे आणि आपण कशा पद्धतीनं इंटरव्हेन्शन ह्या केसेसमध्ये करू शकतो. तर ह्याच्यावरही देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की काय चॅलेंजेस येतात, काय म्हणजे नेमके टास्क असतात, हे तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं लिहून घ्या फिजिकल. सेकंड लिहा सायकोसोशल. आणि थर्ड वन आहे कॉग्निटिव्ह. ठीक आहे, लिहा. हे 3 चॅलेंजेस आपल्याला ॲडल्टहुड स्टेजमध्ये दिसून येतात. शारीरिक म्हटलं की जेव्हा आपण म्हणतो की शारीरिक बदल होत आहेत, शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत, त्या वेगवेगळ्या बदलांसोबत ऍडजस्टमेंट इथे करायची आहे. आणि ही ऍडजस्टमेंट करत असताना थोडाफार निगेटिव्हिटी येऊ शकते की आता शरीराची क्षमता कमी झाली आहे, शरीर थकलं आहे, केस पिकले आहेत, स्किन लूज झालेली आहे, वेगवेगळे आजार उद्भवायला लागले. तर हे जे फिजिकल चॅलेंजेस आहे, जेव्हा फिजिकल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असतं, तर हे मॅक्झिमम अर्ली ॲडल्टहुड मध्येच होत असतो, जे आता आपण शिकतोय. तिकडे डिक्लाइन असतो फिजिकल स्टॅमिना, म्हणजे जे शक्ती आपण म्हणतो किंवा उल्हास म्हणतो शारीरिक, तो कमी झालेला असतो. मिडल ॲडल्टहुड मधली जी हेल्थ आहे त्याच्यामध्ये थोडं जास्त हेल्थ इश्यूज दिसून येऊ शकतात. ॲडल्टहुड आणि ओल्ड एजचा पिरियड इथून सुरू होत असतो. सेव्हरल नंबर ऑफ बॉडी एलिमेंट्स जे आहे हे रजिस्टर्ड होत असतात ड्युरिंग दिस फेज. ठीक आहे, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स जो आहे हा अतिशय मेजर कन्सर्न इथं कन्सिडर केला गेलेला आहे. हे झालं फिजिकल. नाव सेकंड सायकोसोशल. आता अर्ली इयर्स जे होते ॲडल्टहुडचे, म्हणजे ॲडल्टहुड मध्ये येण्याच्या आधीचे जे काही वर्ष होते त्यामध्ये लोक अनेक समस्या फेस करत होते. त्याच्यामध्ये ते चूज करत होते, प्रिपेअर होत होते स्वतः वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये येण्यासाठी, करिअर्स मध्ये एंटर करत होते वेगवेगळ्या. आणि ह्याच्यातनं खूप सारे सोशल चेंजेस ह्या ॲडल्टहुड्स मध्ये दिसून आले होते. आता मिडल ॲडल्टहुड जे आहे ह्याच्यातली जी लोक आहे, ह्यांच्या पॅरेंट्स आणि चिल्ड्रन आहे, हे कॉमन आहे. काय म्हटलंय, मिडल ॲडल्टहुडची जी लोक आहे ह्यांना मुलं असतात आणि ती मुलं ॲडोलसन्स एज ग्रुपची असतात. कॉन्फ्लिक्ट इथं मुलांमध्ये आणि आई वडिलांमध्ये, पॅरेंट्स मध्ये दिसून येतो. मतपरिवर्तन आहे, मतभेद आहेत, जनरेशनल गॅप सुद्धा आहे, त्याबरोबर ते डील करत असतात. हे कॉमन आहे. आणि ते स्वतः ह्या ॲज अ एजिंग पॅरेंट्स म्हणून स्वतः डील करत असतात. त्यांना स्वतःलाही हाताळायचं असतं आणि आपल्या मुलांना देखील प्रॉपर वेनी हाताळायचं असतं. सो ड्युएल रिस्पॉन्सिबिलिटी इथं ते मेंटेन करत असतात, भागवत असतात असं म्हणायला हरकत नाही. तिसरं आहे कॉग्निटिव्ह. कॉग्निटिव्ह म्हणजे काय सांगा बरं. आता जी बुद्धिमत्ता होती, ज्या बुद्धिमत्तेने किंवा ज्या हुशारीने आधी काम केलं जायचं, ती बुद्धिमत्ता थोडीफार काय
व्हायला लागली, त्याच्यामध्ये डिक्लायनेशन व्हायला लागलं. पीपल कॉमनली बिलीव्ह दॅट विथ ओल्ड एज इंटेलेक्च्युअल डिक्लाइन ऑल्सो ऑकर्स. आता इंटेलेक्च्युअल डिक्लाइन म्हणजे बौद्धिक, कॉग्निटिव्ह म्हणजे बौद्धिक, हे असोसिएटेड असतात सच टाईप ऑफ फंक्शन्स, म्हणजे जे काही कार्य आपण करतो, म्हणजे आपली चालण्याची स्पीड हो की नाही ती कमी होऊ शकतो. आधी खूप स्पीडली चालायचो किंवा कमी वेळामध्ये जास्त अंतर पार केलं जायचं, बाजारात जाणं, काही शॉपिंगला जाणं, पण ती स्पीड मात्र आता कमी झालेली आहे. परसेप्च्युअल इंटिग्रेशन ॲबिलिटी आहे, जे परसिव्ह करतो आपण, ती कमी झालेली आहे. मेमरी थोड्याफार प्रमाणामध्ये लॉस व्हायला लागला आहे आणि इंडक्टिव्ह रिझनिंग सुद्धा इथे कमी व्हायला लागली आहे. डिमेन्शिया, अल्झायमर सारखे आजार जे आहे हे रिलेटेड आहे जे न्यूरोलॉजिकल फंक्शनिंग, म्हणजे आपलं जे न्यूरोलॉजिकल फंक्शनिंग आहे त्याच्याशी संबंधित आजार कुठले, डिमेन्शिया, अल्झायमर्स, हे खूपच प्रॉमिनंट आहे ओल्ड एज मध्ये. डिमेन्शिया म्हणजे काय तर स्मरण शक्ती नाहीशी होणे, काही आठवत नाही. अल्झायमर्स मध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की म्हातारे झालेत, म्हातारं उभं राहिले, म्हातारं व्यक्ती उभं राहिलं की हात थरथरायला लागतात, म्हणजे कंपनं होतात शरीरामध्ये, तशा पद्धतीचं हे अल्झायमर्स आहे. ठीक आहे. आता इथे आपली ॲडल्टहुड स्टेज संपलेली आहे. नाव वी आर जम्पिंग ऑन ओल्ड एज. इतकं लिहून घ्या आणि लिहा ओल्ड एज. ओल्ड एज, म्हातारपण. सांगा ओल्ड एजचा काय वयोगट आहे? ओल्ड एजचा वयोगट काय आहे? ओल्ड एज आपण कुठल्या स्टेजला कन्सिडर करतो? एनी आयडिया? ओल्ड एज म्हणजे काय, म्हातारपण म्हणजे काय, कोणता वयोगट आहे? मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं, ज्या काही स्टेजेस लिहून दिल्या तर त्यानुसार त्याचे वयोगट सुद्धा लिहून दिले होते. ते काय आहेत? 60 and above years. Am I right? 60 years and above. काय असतं ह्या 60 वर्षामध्ये, काय होत असतं सांगा? काय काय होत असतो? एकटेपणा वाढतो, डिपेंडन्सी वाढते, फिजिकली वीक होतात, फिजिकल इनएबिलिटी, अजून काय होतो? इकॉनॉमिक डिपेंडन्सी, आणि ह्यालाच अनप्रोडक्टिव्ह एज सुद्धा म्हणतात. अनप्रोडक्टिव्ह काय असतं सांगा? इथं मी जसं म्हटलं आहे की ओल्ड एजला आपण कसं कन्सिडर करतो की अशी लोक ज्यांचं वय 60 वर्ष आहे आणि 60 वर्षाच्या पुढचे, त्यांना आपण ओल्ड एज म्हणून कन्सिडर करतो. ह्या एजमध्ये व्यक्ती जो आहे हा एकटेपणाचा सामना करत असतो, त्याचं शरीर हे खूप वीक, अशक्त होत असतो, जे फंक्शनिंग होते शारीरिक मानसिक ते आता प्रॉपर वेनी होत नाही, त्यामध्ये कुठेतरी कमतरता आलेली आहे. आणि ह्याच एजमध्ये डिपेंडंट म्हणतो. आता हा ओल्ड एज जो आहे हा डिपेंडन्सी कशा कोणावर आहे तर त्याच्या कुटुंबातले जे ॲडल्ट पीपल आहे त्या ॲडल्ट पीपलवर हा ओल्ड एज डिपेंड झालेला आहे. ठीक आहे. आता डेव्हलपमेंटल टास्क काय आहे ह्या ओल्ड एज मधले? असू शकतात का डेव्हलपमेंटल टास्क? सांगा बरं, कारण ओल्ड एज आलेलं आहे. डेव्हलपमेंटल टास्क जेव्हा मी म्हणते तर ते कुठल्या बेसिसला आलेलं आहे?
लॅटर मॅच्युरिटी डिफर होतं फक्त आणि फक्त फंडामेंटल रिस्पेक्ट आहे फ्रॉम दोज ऑफ अदर एज. ठीक आहे, ते इन्व्हॉल्व करतात जास्तीत जास्त डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीला, जे होल्ड करतात त्यांच्या लाईफला रादर दॅन सीझिंग मोर ऑफ इट. फिजिकल, मेंटल आणि इकॉनॉमिक स्पियर्स जे आहे ओल्ड एजचे, त्याचे लिमिटेशन्स जे आहेत ह्या स्पेशली एव्हिडंट म्हणून कन्सिडर होतात. आता ओल्डर पर्सन त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांनी खूप काम केलेलं आहे, त्यांनी ऑलरेडी त्यांचं खूप गेन केलंय, आयुष्य ते जगले आहेत, खूप कष्ट त्यांनी केलेले आहेत. सोशल स्पेअर जो आहे तो एक फेअर चान्स देतो त्या ऑफसेटिंगला. कशासाठी? तर सर्टन सोशल कॉन्टॅक्ट्स आणि इंटरेस्ट जो आहे ते नॅरो डाऊन करण्यासाठी, नॅरोइंग करण्यासाठी. कशाच्या द्वारे? इतरांना ब्रॉडनिंग करण्याच्या द्वारे. स्पिरिच्युअल स्फिअर हा वायडन होतो, म्हणजे वय वाढलं, ओल्ड एज मध्ये आलं की आपण धार्मिक प्रवृत्ती धारण करतो आणि धार्मिक होतो, आणि ते जे वलय आहे ते फार व्यापक इथे होत जातं. आपण जसं म्हणतो की वय झालं आता फिरायला जाताना देवदर्शनाला जायचं, धार्मिक कार्यात काम करायचं, देवाचं करायचं, असं धार्मिक जो स्पिअर आहे तो इथं वाईड होत असतो, व्यापक होत असतो, आणि ओल्ड एज त्याच्याच अधीन होत जात. दॅट्स इट. कळलं? आता एक आपल्याला चार्ट बनवायचा आहे, ओव्हरव्ह्यू आहे डेव्हलपमेंटल टास्कचा. हे झालंय का लिहून? ओके. ओव्हरव्ह्यू ऑफ द डेव्हलपमेंटल टास्क. लिहून घ्या. डेव्हलपमेंटल टास्क. ओव्हरव्ह्यू ऑफ द डेव्हलपमेंटल टास्क लिहून घ्या. एक कॉलम तुम्हाला बनवायचा आहे ज्याच्यामध्ये 3 स्टेजेस आपल्याला दाखवायच्या आहेत. असा कॉलम करून घ्या. ठीक आहे, कॉलम करा. पहिल्या याच्यात लिहा अर्ली ॲडल्टहुड. वयोगट लिहा 19 to 30 years. हा झाला अर्ली ॲडल्टहुड. नेक्स्ट मिडल ॲडल्टहुड. ह्याच्यामध्ये लिहा 30 ते 60 वर्ष. ठीक आहे. तिसरं लिहा ओल्ड एज. ओल्ड एज आहे 60 अँड अबव, 60 वर्ष आणि त्यापेक्षा वरचे, 60 अँड अबव किंवा 60 प्लस असं म्हणू शकतो. ह्या झाल्या 3 डेव्हलपमेंटल टास्कचा ओव्हरव्ह्यू आता आपल्याला बघायचा आहे. जे ऑलरेडी मी तुम्हाला बुलेट पॉइंट्स मध्ये सांगितलं होतं तेच ह्याच्यामध्ये आहे, फक्त ओल्ड एज मध्ये मी सांगते तेवढं लिहून घ्या. अर्ली ॲडल्टहुडचे मुद्दे तुम्ही लिहिले होते. लर्निंग टू लिव्ह विथ अ पार्टनर, स्टार्टिंग अ फॅमिली, रिअरिंग चिल्ड्रन, स्टार्टिंग अँड ऑक्युपेशन. म्हणजे हे जे 1, 2, 3, 4 आहे ते मगाशीच मी तुम्हाला डिक्टेट केलं. सिलेक्टिंग अ मेट, enter into married life, learning to live with a partner, starting a family, आणि चौथं काय होतं? assuming civic responsibility. हे ऑलरेडी मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. दुसऱ्या पॉइंट मध्ये helping teenage children to become happy and responsible adults, achieving goals, adult and civic responsibility, satisfactory career achievement, developing adult leisure time activities, relating to one spouse as a partner or person, sorry, not partner, it's a person, accepting the physiological changes of middle age, आणि last adjustment to aging parents. आता फक्त आपलं ओल्ड एजचं लिहायचं राहिलं होतं ते लिहून घ्या. सांगते adjusting to decreasing strength and health.
हेल्थ अँड स्ट्रेंथ. ठीक आहे, म्हणजे काय तर आपण जे कमी होणारं किंवा आपलं आता कमी आरोग्य हे ढासळत चाललेलं आहे ह्या वयामध्ये, ते फार कमी कमी होत चाललंय आणि क्षमता ज्या आहे, स्ट्रेंथ ज्या आहे त्या सुद्धा कमी होत आहेत. ह्या बरोबर कोपअप करणं, ह्या बरोबर ऍडजस्टमेंट करणं. ठीक आहे, दुसरं आहे ऍडजस्टिंग टू रिटायरमेंट अँड रिड्यूस्ड इन्कम. रिटायरमेंट and adjusting इन्कम. आता ह्या मुद्दे काय की आता वयवर्ष 60 झालं, सगळ्यांनाच माहिती आहे की रिटायरमेंटचं एज असतं 60 वर्ष झालं की जिथे कुठे आपण नोकरी करतो तिथून आपण रिटायर होत असतो, आपली नोकरी थांबते. आता हे नोकरी थांबली की येणारा पगार सुद्धा थांबते. जर तुम्हाला पेन्शन लागू असतील तर तुम्हाला पेन्शन मिळतं, आणि जे काही पेन्शन जर नसेल तर आपलं जे इन्कम आहे ते कम्प्लिटली इथं बंद झालंय आणि इथं ऍडल्टहुडवर असणारी आपली जबाबदारी वाढलेली आहे, कारण आपण डिपेंडंट इथे झालेलो आहोत. तिसरा आहे ऍडजस्टिंग टू डेथ स्पाउस. अतिशय महत्वाचा मुद्दा, ऍडजस्टिंग टू डेथ स्पाउस. म्हणजे काय, आता जे पार्टनर होते दोघं, त्या दोघांपैकी एकाचा मृत्यू जर झाला तर आयुष्यभर आपण साथ दिली एकमेकांना, एकमेकांच्या सोबत राहिलो, पण आता ह्या वळणावर जेव्हा खरं एकमेकांची गरज एकमेकांना होती तिथे एका जणाचा मृत्यू झाला. पती असू शकतो किंवा पत्नी असू शकतो. आता हा जो ट्रॉमा आहे, हे जे क्रायसिस आलेलं आहे, ह्याच्या बरोबर ऍडजस्टमेंट हा अजून एक वेगळा मुद्दा तिथे उदयाला येतो. ठीक आहे, नंतर आहे एस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप विथ वन्स ओन एज ग्रुप. आता जसं आपण म्हणतो ना की सिनियर सिटीजनचा ग्रुप वगैरे, तसं इथं म्हणायला हरकत नाही. एस्टॅब्लिशिंग रिलेशन्स with whom? With own age group. एज ग्रुप म्हणजे आपल्या वयोगटातले जी लोक आहेत त्यांच्या बरोबर एक चांगलं नातेसंबंध आपण इथे डेव्हलप करत असतो. नंतर आहे मीटिंग सोशल अँड सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटी. इथे मी कंटिन्यू करते 5वा मुद्दा, सिव्हिक अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, म्हणजे नागरिक म्हणून ज्या असणाऱ्या गरजा आहे समाजाप्रती, त्या गरजा आणि सामाजिक आयुष्य ह्याच्या मध्ये आपण समाजासाठी काही करू शकतो का, तिथे वेळ देणं आणि आपली कर्तव्य पार करणं. समाजाचं आपल्याला जे देणं असतं ते ह्या माध्यमातून आपण ते फुलफिल करू शकतो. आणि लास्ट पॉइंट ह्याच्यातला आहे एस्टॅब्लिशिंग सॅटिस्फॅक्टरी लिव्हिंग क्वार्टर्स. That's it. Satisfactory living quarters. ठीक आहे, चलो चार्ट कंप्लीट झाला. कुणाला लिहायचं असेल तर लिहून घ्या, नाही समजलं तर विचारा, कारण आपल्याला आज हे कंप्लीट करायचंच आहे, कारण आपल्याला नंतर न्यू टॉपिक सुरू करायचं आहे. सो आहे personality and its theories. ठीक आहे, लिहा. झालं? ओके, गुड. आता घ्या हजार्ड्स. आता मी डिफरंट हे करणार आहे, डिफरंट मुद्दे लिहिणार आहे. तो लास्ट पार्ट आहे आपला ह्या टॉपिकचा. लिहा हजार्ड्स इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. hazards in
growth and development during lifespan of an individual. हा पहिला हजार्ड्स म्हणजे धोके. आता हजार्ड्स इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ड्युरिंग लाईफ स्पॅन ऑफ इंडिव्हिज्युअल. इव्हन डेव्हलपमेंटल पॅटर्न जे आहे जेव्हा ते प्रोग्रेस करत असतात सामान्य पद्धतीनं, नॉर्मली जेव्हा प्रोग्रेस करत असतो त्या हजार्ड्स मध्ये, तर एखादा एरिया असतो डेव्हलपमेंटचा तो इंटरफर करतो नॉर्मल पॅटर्न बरोबर. जे नॉर्मल पॅटर्न आहे त्याच्याबरोबर इंटरफरन्स इथं आहे. आता ह्याच्यातले काही हजार्ड्स जे आहे ते इन्व्हायरमेंटल मध्ये सुद्धा आहे. म्हणजे ओरिजिन जे आहे विल ऑकर ओरिजिनेट फ्रॉम विदिन, त्यापासून रिगार्डलेस त्यांचं जे ओरिजिन आहे त्या ओरिजिन पासून जे हजार्ड्स आहे अफेक्ट करू शकतात फिजिकल, सोशल आणि सायकोलॉजिकल ऍडजस्टमेंट जी आहे त्याला ते अफेक्ट करू शकतात. आणि चाइल्ड जो आहे तो अटेम्प्ट करत असतो हे सगळं करण्याचा प्रयत्न तो करत असतो. म्हणजे हजार्ड्स जे आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणजे जो लाईफ स्पॅन आहे एका इंडिव्हिज्युअलचा, तर इन्व्हायरमेंटल पण आहे बाय बर्थ सुद्धा येऊ शकतात. फिजिकल, सोशल आणि सायकोलॉजिकल ऍडजस्टमेंट इथे होत असते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा, हजार्ड्स ड्युरिंग द प्रीनेटल पिरियड. Hazards during the prenatal period. आता गर्भावस्था असताना म्हणजे बाळ जेव्हा आईच्या गर्भात वाढत असतो त्यावेळी पुढे येणारे धोके काय असू शकतात. प्रीनेटल पिरियड मध्ये खूप सारे हजार्ड्स होतात. काही सिरियस असतात, काही फार रिचिंग असतात. त्यांचा इफेक्ट म्हणजे खूप लांबपर्यंत जातो. काही खूप सिरियस पद्धतीचे आहेत आणि काही लोक ते रिअलाइज सुद्धा करतात. आता हे जे हजार्ड्स आहे हे इझियर आहे टू रेकॉग्नाइज अँड स्टडी दॅन द सायकोलॉजिकल. म्हणजे शारीरिक जे येतं ते एक तर आपल्याला लगेच दिसून येतो, आपण त्याला ओळखतो, रेकॉग्नाइज होतात आणि त्याचा आपण अभ्यास सुद्धा करू शकतो. खूप सोपं आणि ओळखू येणारं हे असतं. ह्याचा आपण अभ्यास करू शकतो. स्टडी दॅन द सायकोलॉजिकल म्हणजे रेकॉग्नाइज अँड स्टडी दॅन द सायकोलॉजिकल. तथापि हे याचा अर्थ असा होत नाही की सायकोलॉजिकल हजार्ड्स हे कमी महत्वाचे असतात दॅन फिजिकल हजार्ड्स. म्हणजे असं इथं म्हटलेलं आहे का की सायकोलॉजिकल हजार्ड्स जे आहे ह्याला फार महत्व नाहीये किंवा त्याला काही व्हॅल्यूज नाही, असं नाहीये. ते सुद्धा महत्वाचे आहे, पण फिजिकल हजार्ड्स हे लवकर दिसून येतात, इझियर आपण त्याला रेकॉग्नाइज सुद्धा करू शकतो. इन्व्हायरमेंटल एजंट्स असतात लाईक व्हॉट, तर लाईक टेराटोजेन्स, इन्व्हायरमेंटल पोल्युटन्स हे काही फिजिकल हजार्ड्स आहे. सायकोलॉजिकल हजार्ड्स त्याचे इंटेन्सिफाय करतात इफेक्ट फिजिकल हजार्ड्सचे आणि ते ऑफनली खूप जास्त पर्सिस्टंट असतात दॅन द फिजिकल हजार्ड्स. म्हणजे सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक स्वरूपातले आपण म्हणतो. ट्रेडिशनल बिलीफ्स आहे प्रीनेटल इन्फ्लुएन्स विषयीचे, ते रिगार्डेड असतात ॲज हजार्ड्स. तेव्हापासून ते अफेक्ट करतात ॲटिट्यूडला आणि बिलीफ्सला व्यक्तीच्या, जे की असोसिएटेड असतात चाइल्ड केअर संबंधित. ठीक आहे. मॅटर्नल स्ट्रेस जो आहे तो सुद्धा खूप धोकादायक असू शकतो प्रीनेटल डेव्हलपमेंट करिता. म्हणजे आई जर प्रेग्नेंट आहे आणि त्यावेळी ती खूप मोठ्या स्ट्रेसचा सामना करते तर ते सुद्धा खूप धोकादायक आहे. आणि यामुळे बाळ जे गर्भामध्ये वाढतंय त्याचे जे प्रीनेटल डेव्हलपमेंट होते त्याचा सुद्धा इथे धोका निर्माण होऊ शकतो आणि अपसेट होऊ शकतं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे आईचं ते मॅटर्नल एंडोक्राइन सिस्टीम मध्ये. ठीक आहे. नंतर आहे हजार्ड्स associated with birth. तिसरं, hazards associated with birth. आता
जन्माच्या वेळेचे धोके काय आहेत, तर फिजिकल अँड सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स जेव्हा उदयास येतात आउट ऑफ द बर्थ प्रोसेस, हे अफेक्ट करतं इन्फंटच्या ऍडजस्टमेंटला, त्या नवीन पॅटर्नला. लाईफ नेसेसिएटेड केलं जातं जन्माच्या दौरे. इन केस जर प्रीमॅच्युअर बर्थ असेल, म्हणजे वेळेच्या आधी जर मूल जन्माला आलं असेल, तर तिकडे काही सिरियस फिजिकल असा हजार्ड्स जे आहे, हजार्ड्स म्हणजे धोके, ते असोसिएटेड असतात पूर्ण बॉडीच्या डेव्हलपमेंटशी. ऑल्सो इकडे जे सायकोलॉजिकल हजार्ड्स आहे, अनफेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूडच्या फॉर्म मधले, ते सुद्धा प्रीमॅच्युअर चाइल्ड ग्रोज ओल्डर असू शकतं असं इथं म्हटलेलं आहे, म्हणजे काहीही होऊ शकतं. नंतर आहे हजार्ड्स इन फिजिकल डेव्हलपमेंट. हजार्ड्स इन फिजिकल डेव्हलपमेंट. हजार्ड्स इन फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे शारीरिक विकास जेव्हा होत असतो त्यावेळी उद्भवणारे धोके. लिहा. अजूनही तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता. नीलम. नीलम. ओके. आता हजार्ड्स इन फिजिकल डेव्हलपमेंट मध्ये काय काय आहे, तर काही जी मुलं आहे, काही मुलांना काही आजार असतात. कशामुळे, तर शारीरिक सायकोलॉजिकल कॉजेस त्याच्यामुळे, म्हणजे बाय बर्थ किंवा प्रीनेटल स्टेज मध्ये आलेले असतील ते. आता चिल्ड्रन जे खूप म्हणजे त्यांचं जे प्रीनेटल इन्व्हायरमेंट होतं हे खूपच पुअर होतं, चुकीचं होतं किंवा पाहिजे तसं नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळी इन्व्हायरमेंट और हुज न्यूट्रिशन इज पिअर बिफोर अँड आफ्टर द बर्थ टेंड टू मोर प्रोन टू इलनेस. म्हणजे गर्भावस्थामध्ये आणि बाळ जन्माला आल्यानंतर ह्या दोन्ही काळामध्ये ज्या काही न्यूट्रिशनची, ज्या काही केअरची आवश्यकता असते ते जर मिळालं नसेल तर अशा मुलांना खूप सिरियस इलनेसेसचा सामना करावा लागतो, आजारांचा सामना करावा लागतो. जेव्हा पॅरेंट्स स्पेशली मदर्स हे अँशियस किंवा कन्सर्न्स असतील त्यांच्या चिल्ड्रन विषयीच्या हेल्थ विषयी, तर ते अजिबात त्यांना चांगलं वाटत नाही. नॉट फिलिंग वेल. म्हणजे बाळाचं पोषण बाळाला व्यवस्थित मिळालं नाही तर ह्याच्यामुळे आईला जास्त त्रास होत असतो. ठीक आहे. नंतर आहे हजार्ड्स इन मोटर डेव्हलपमेंट. हजार्ड्स इन मोटर डेव्हलपमेंट. Hazards in motor development. Note down. आता मोटर डेव्हलपमेंट म्हणजे काय, मोटर ऍक्टिव्हिटी, मोटर डेव्हलपमेंट, तर आपल्या ज्या बॉडीच्या मुवमेंट्स आहे त्याच्यावर कंट्रोल असणं. ठीक आहे. थ्रू आउट वॉट, तर आपण कोऑर्डिनेशन करत असतो डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज बरोबर. नर्व सेंटर्स म्हणजे मेंदू जे काही सिग्नल्स देतात ते बॉडी ऍक्शन करतात असं, म्हणजे ठीक आहे. आता नर्व अँड मसल्स जे आहे त्याचं इथं कोऑर्डिनेशन आहे, त्याचा इथं संबंध आहे. आता उशिरा
जर मोटर डेव्हलपमेंट जर उशिरा होत असेल ह्याचा अर्थ काय, तर मोटर डेव्हलपमेंट बिलो द नॉर्म फॉर चाइल्ड्स एज. आता आपण म्हणतो की नाही, ह्याचा अर्थ मी तुम्हाला अगदी साध्या सोपं उदाहरण देऊन सांगते की आपण म्हणतो की मूल 2 वर्षाचं झाल्यावर त्यांनी प्रॉपर चाललंच पाहिजे, त्यांनी बोलायला सुरुवात केली पाहिजे, त्याला कळलं पाहिजे, आपण बोललेलं त्याला कळलं पाहिजे, त्यांनी ऍक्शनला रिॲक्शन दिल्या पाहिजे. तर हे जर होत असेल, हे जर डिले होत असेल तर नॉर्मल जे आहे म्हणजे ज्या वयात जे व्हायला पाहिजे ते जर होत नसेल तर इथे काहीतरी गडबड आहे असं इथे आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. आणि ह्याचाच रिझल्ट चाइल्ड जो आहे किंवा मूल जे आहे ते ज्या पद्धतीने त्यांनी शिकायला पाहिजे ते शिकू शकत नाही. डेव्हलपमेंटल टास्क सोशल ग्रुप्समध्ये तो ऍक्टिव्ह नसतो, तो एक्सपेक्ट करतो चिल्ड्रनला त्या एजमध्ये त्या जे आपल्या अपेक्षा असतात किंवा जे डेव्हलपमेंटल स्टोन्स असतात, माइलस्टोन्स असतात डेव्हलपमेंटचे, ते जर डिले झाले तर काय, त्याचं कारण काय, ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि हे फार हजार्डस, हे फार धोकादायक आहे चांगल्या पर्सनल आणि सोशल ऍडजस्टमेंट करिता. ह्याच्यामध्ये 2 कारण आहे. एक तर अनफेवरेबल इफेक्ट आहे चिल्ड्रनच्या सेल्फ कॉन्सेप्ट वरचा आणि दुसरा आहे मोटर ऍक्टिव्हिटीज मध्ये उशीर होणं. हे अजिबात प्रोव्हाइड करत नाही एक चांगलं फाउंडेशन ज्याच्यावर मोटर स्किल्स या नंतर ले डाऊन करतात. सर हे ज्या वयात ते व्हायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे. जर होत नसेल तर आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलेले उपचार, थेरपीज आपण इथे त्या मुलाला दिल्या पाहिजे. अशामध्ये तुमचा रोल काय आहे, तर तुम्हाला कुठे काय ऍक्टिव्हिटीज होतात, कुठे काय थेरपी अवेलेबल आहे, डॉक्टर्स कुठले चांगले, हे सगळं आपल्याला माहित असायला पाहिजे. क्लिअर. नाउ हजार्ड्स इन स्पीच डेव्हलपमेंट 6. Hazards in speech development. Hazards in speech development. स्पीच डेव्हलपमेंट मधले धोके म्हणजे काय, तर मोटर मेंटल स्किल जे आहे ते प्रॉपर वेनी होत नाही आणि त्याच्यामध्ये दोन्ही कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते म्हणजे व्हॉट अदर्स से अँड द ॲबिलिटी टू स्पीक, म्हणजे इथे काय म्हटलंय की इतर पुढचा व्यक्ती काय बोलतो आहे ते आपण ग्रास्प करू शकत नाही, तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाहीये आणि ते समजलंच नाही तर तो बोलणार काय, हो की नाही. म्हणून बोलण्याची सुद्धा क्षमता इथे मध्ये नसते. आता इम्पॅक्ट जो आहे ह्या स्पीचचा, बोलण्याचा चिल्ड्रनवरचा, त्याच्यामध्ये पर्सनल आणि सोशल ऍडजस्टमेंट हे खूप मोठं टास्क त्यांच्यासाठी आहे. एक तर त्यांना लोक काय बोलतात हे कळत नाही आणि आपण लोकांना काय प्रतिसाद द्यावा बोलण्याच्या माध्यमातून हे सुद्धा याच्यामध्ये इनएबिलिटी असतात. म्हणून हजार्ड्स जे आहे स्पीच डेव्हलपमेंटचे ते इथे कन्सिडर केल्या गेले आहे. नंतर आहे हजार्ड्स इन इमोशनल डेव्हलपमेंट. 7 लिहा. Hazards in emotional development. Hazards in emotional development. लिहा. भावनिक विकास जो होतो त्यामध्ये येणारे अडथळे. भावनिकता किंवा भावना हा अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात माणसाच्या आयुष्यामध्ये. ह्याच्यामध्ये की जे काही आपलं पर्सनल आणि सोशल ऍडजस्टमेंट आहे ते आपल्या भावनांच्या आधारावरच डिपेंड आहे. नॉट ओनली ड्युरिंग द चाइल्डहुड, परंतु हे ॲडोलसंट किंवा ॲडल्टहुड फेजमध्ये सुद्धा भावना म्हणजे भावना काय आहेत त्या लहानपणामध्ये असू शकतं, मिडल एजमध्ये असू शकतं, ॲडल्टहुड मधून असू शकतं आणि ओल्ड एजमध्ये सुद्धा असू शकतं. कुठलीही स्टेज असू दे. इमोशनल डिप्रायव्हेशन जे आहे याचा अर्थ असा नाही आहे की डिप्रायव्हेशन हे ऑल काइंड ऑफ इमोशनल एक्सपिरियन्स
एक्सपिरियन्सेसच आहे. इट मीन्स दॅट व्यक्ती जो आहे हा डिप्राइव्ड आहे, जे काही प्लेजंट इमोशनल एक्सपिरियन्सेस आहे, प्लेजंट म्हणजे चांगले वाटणारे किंवा हवेसे जे भावनिक अनुभव आहे ते व्यक्तीला पाहिजे असतं. स्पेशली क्युरिओसिटी असते, म्हणजे उत्सुकता असते, आनंद असतो, जॉय असतो आणि अफेक्शन सुद्धा असतं, प्रेम सुद्धा असतं. आता खूप सारे असे अभ्यास झाले ह्युमन बेबीज आणि यंग चिल्ड्रन वरचे, आणि हार्लोज फेमस स्टडी जी आहे ह्याच्यामध्ये लिहून घ्या. हजार्ड्स इन इमोशनल डेव्हलपमेंट मध्ये लिहा एक नाव. तुम्हाला मी लिहून घ्यायला सांगणार आहे, ते लिहून घ्या. पूर्ण सेंटेन्स लिहा. न्यूमरस स्टडीज ऑफ ह्युमन बेबीज, numerous studies of human babies and young children and Harlows HARLOWS, Harlow's famous study of infant monkeys have shown that deprivation Okay. Numerous studies of human babies and young children, that Harlow's famous study of infant monkeys has shown that deprivation of affection during the earlier months and years of life can be hazardous to the individual's physical, mental and social development. म्हणजे खूप सारे असे अभ्यास झाले ज्याच्यावर, म्हणजे ह्युमन बेबीज, मानवाची जी छोटी बाळं आहेत त्यांच्यावर किंवा यंग चिल्ड्रनवर. आणि हार्लोज नावाचे एक व्यक्ती होतं, त्यांनी खूप अभ्यास केले. त्यातले एक फेमस स्टडी होती, म्हणजे नवीन जन्माला आलेले मंकीज म्हणजे माकड, ह्याच्यावर त्यांनी अभ्यास केला होता. आणि त्यांनी असं दाखवून दिलं होतं की डिप्रायव्हेशन जे आहे अपेक्षांचं त्या अर्लियर मंथ्समध्ये आणि इयर्स ऑफ लाईफमध्ये, तर हे खूप धोकादायक असू शकतं एखाद्या व्यक्तीसाठी. त्याच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जो डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर हे धोकादायक असू शकतं, असं त्यांनी त्यांच्या स्टडीच्या माध्यमातून मांडलं. सुरुवातीचे महिने. ठीक आहे, हे झालं इमोशनल डेव्हलपमेंट मधले हजार्ड्स. नाव हजार्ड्स इन सोशल ऍडजस्टमेंट्स. आठव, हजार्ड्स इन social development.
हजार्ड्स इन सोशल डेव्हलपमेंट. म्हणजे सामाजिक विकास जो होतो त्या सामाजिक विकासाच्या वेळी येणारे धोके किंवा अनुभवणारे धोके. आता लर्निंग म्हणजे जे शिकणं आहे आपण ऍडजस्ट करायला शिकत असतो वेगवेगळ्या लोकांबरोबर, कारण इथं वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळी सिच्युएशन असते जी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये डिफिकल्ट एरिया असतो डेव्हलपमेंट करायचा. पण कधी तर जो चाइल्डहुडचा काळ असतो त्यावेळी म्हणजे आपण खूप साऱ्या लोकांबरोबर ऍडजस्ट करतो. लोक प्रत्येकच व्यक्ती आपल्याला समजूनच घेईल असं अजिबात नसतं. म्हणून ह्यावेळी प्रत्येक लोकांबरोबर वेगवेगळ्या सिच्युएशन बरोबर जेव्हा आपण ऍडजस्ट करायला शिकतो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या धोक्यांचा सामना करायला लागतो. पण स्पेशली हे चाइल्डहुड इयर्स मध्ये होतं. कारण काय तर खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहे इथं जे डेव्हलप होत असतात. अनफेवरेबल ॲटिट्यूड्स म्हणजे जे चांगलं नाहीये, अनफेवरेबल आहे किंवा जे फेवरेबल नाहीये असे ज्या खूप सारे ॲटिट्यूड्स आहेत ते इथं डेव्हलप होण्याच्या खूप जास्त पॉसिबिलिटीज असतात. आणि बिहेवियर पॅटर्न्स जे आहे ते सुद्धा खूप हजार्डस, धोकादायक असू शकतात असं इथे म्हटलेलं आहे. दॅट्स इट. नाउ लास्ट, हजार्ड्स इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. नाउ इथे लिहिते हजार्ड्स इन पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्व विकासामध्ये येणारे धोके, अडथळे. ठीक आहे, 9 हजार्ड्स टाइप्स ऑफ शिकलोय आपण. हजार्ड्स इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सांगा बरं ह्यामध्ये काय होईल? ओके. आता व्यक्तिमत्व विकास होत असताना येणारे धोके. आता खूप सारी लहान मुलं अनफेवरेबल सेल्फ कन्सेप्ट डेव्हलप करत असतात. म्हणजे स्वतःविषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्या अजिबात फेवरेबल नसतात. असं डेव्हलपमेंट ह्या एजमध्ये होत असतं. जसं की रिझल्ट, ते डिफिकल्टी आहे ऍक्सेप्ट करायला स्वतःला आणि ऑफनली ते सेल्फ रिजेक्टेड असतात टू द पॉइंट दॅट दे मेक पुअर पर्सनल अँड सोशल ऍडजस्टमेंट. म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक ऍडजस्टमेंट जर झाली नाही तर ते स्वतःची जी आयडेंटिटी आहे किंवा सेल्फ कन्सेप्ट जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायला ते असमर्थ असतात. ती फिलिंग इथे डेव्हलप होतं. आता डेंजर सिग्नल्स काय आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे ते ऑफनली ओव्हरलुक केलं जातं किंवा इग्नोर केलं जातं. कारण काय, खूप सारे टीचर्स आणि पॅरेंट्स असा विश्वास आहे की चिल्ड्रन हे आउटग्रो होती अनसोशल पॅटर्न्स जे आहे बिहेवियरचे त्याच्यामुळे, आणि ते खूप अनफेवरेबल किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये फेवरेबल सेल्फ कन्सेप्ट त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि त्यांच्या ज्या बॉडीज आहेत त्या सुद्धा बदलत असतात ऍडल्ट टू ड्युरिंग पुबर्टी अँड ऑल दिस थिंग. अशा वेळी खूप अपेक्षा करणं मुलाकडून हे फार चुकीचं आहे. मूल जसं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल घडवावे वाटतात तर ते सांगण्याच्या पद्धती सुद्धा ह्या वेगळ्या पद्धतीने ऍडजस्ट केल्या पाहिजे. जर तुम्ही मुलाला प्रत्येक वेळी निगेटिव्हच बोलणार की तुला हे जमतच नाही, तुला हे आलंच नाही, तू करू शकत नाही, तर स्वतःविषयीची जी आयडेंटिटी आहे किंवा सेल्फ कन्सेप्ट जी आहे स्वतःची ती इथे निगेटिव्ह डेव्हलप होईल. पण विरुद्ध बाजूने जर आपण बघितलं की आपण मुलाला खूप मोटिवेट केलं की तू हे करू शकतो, तू हे असं केलं, ह्यामध्ये थोडे बदल केले तर हे अजूनही चांगलं होऊ शकतं, अशा पद्धतीनं जर पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्या मुलांना आपण दिला तर त्यातनं ते मुलाची जी आयडेंटिटी आहे किंवा सेल्फ विषयीची जी संकल्पना आहे त्याची ती खूप पॉझिटिव्ह डेव्हलप होईल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असतानाचे जे धोके आहेत ते इथे कमी होऊ शकतात. दॅट्स इट. इथे आपला हा पाठ संपला. हा थोडा मोठा पाठ होता. ह्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या थिअरीज, सोशल सिस्टम, स्ट्रॅटिफिकेशन, ह्युमन बिहेवियर ह्या सगळ्याचा आपण इथे अभ्यास केला आहे आणि डेव्हलपमेंटल टास्क सुद्धा. सो सेकंड युनिट मधला सेकंड पार्ट जो होता तो इथे संपला. एनी डाऊट्स, एनी क्वेरीज असेल तर विचारा.
कारण आपल्याला इथून नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, जो की पर्सनॅलिटी आणि त्याच्या थेरीज आपल्याला शिकायचं. ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी हे पटकन लिहून घ्या. लिहून घ्या पटकन. ओके, झालंय सगळं लिहून. पण नवीन टॉपिक सुरू करतो आहे, लिहून घ्या. पर्सनॅलिटी अँड इट्स थेरीज. म्हणजे सुरू करतोय म्हणजे फक्त एक 5 ते 7 मिनिटं आपण ह्याच्यावर चर्चा करू. वेगवेगळ्या थेरीज काय आहे, डेफिनेशन्स काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचंय ते आपण नोट डाऊन करून घेऊया. पर्सनॅलिटी अँड इट्स थिअरीज. ठीक आहे, पर्सनॅलिटी अँड इट्स थिअरीज. ह्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स शिकायचे आहेत. काय काय शिकायचे ते आपण लिहून घेऊया. वेगवेगळ्या ऑथर्सनी, वेगवेगळ्या अभ्यासकांनी ज्या व्याख्या केल्या पर्सनॅलिटीच्या त्या आपल्याला शिकायच्या आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पर्सनॅलिटी. Characteristics of personality. Factors influencing personality. Personality. Factors influencing personality. वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. हेरिडेटरी आणि एन्व्हायरमेंटल. लिहून घ्या. हेरिडेटरी आणि एन्व्हायरमेंटल 2 फॅक्टर आपल्याला शिकायचे. There are 2 types of factors influencing personality. First is hereditary and second one is environmental. त्यानंतर आपल्याला शिकायचे dimensions of personality. Dimensions of personality. डायमेन्शन्स मध्ये आहे ट्रेड्स वगैरे, ते मी पुढे तुम्हाला डिटेल मध्ये शिकवेल. नंतर आहे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ पर्सनॅलिटी. टू द स्टडी ऑफ पर्सनॅलिटी. ठीक आहे, approaches to the study of personality. नंतर theories of personality. Theories of personality. ठीक आहे, डिफरंट टाइप्स ऑफ थेरी. ह्याच्यामध्ये सायकोअनालिटिकल थेरी आहे, कॉन्शियस अनकॉन्शियस सगळं आहे. याच्यामध्ये डिफेन्स मेकॅनिझम आहे, स्टेजेस आहे, डेव्हलपमेंटच्या ॲप्लिकेशन आहे, एज्युकेशन इव्हॅल्युएशन सुद्धा आहे. डिफरंट टाइप्स ऑफ थेरीज आपल्याला इथे शिकायचे, ते मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, खूप सारे थेरीज ह्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे, एवढंच आहे ह्याच्यामध्ये. आणि मास्लोची हायरार्की ऑफ नीड्सची थेरी आहे, ती सुद्धा शिकायची. हे लिहून घ्या पटापट. थेरीज ज्या आहे पर्सनॅलिटीच्या, तर टोटल किती आहे मी एकदा सांगते तुम्हाला.
3 4 5 6 टोटल 6 टाइप्स ऑफ थेरीज आपल्याला शिकायचे, ज्या खूप डीप लेवल आहे, खूप वास्ट आहे, खूप ह्यूज आहे, खूप व्यापक आहे. प्रत्येक थेरीमध्ये वेगळं काहीतरी आहे, पण ह्या थेरी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. हे लिहून घ्या पटकन. लिहून घ्या. लिहून झालं की सांगा. पहिला आहे पर्सनॅलिटी आणि थिओरीज. हा आपला पार्ट आहे. याच्यामध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ डेफिनेशन्सच्या पर्सनॅलिटीच्या दिल्या त्या शिकणार आहोत. त्यानंतर पर्सनॅलिटीचे वैशिष्ट्य काय आहे, फॅक्टर्स काय आहे, डायमेन्शन्स काय आहे, अप्रोचेस काय आहे, थेरीज काय आहे, एन नंबर ऑफ गोष्टी अबाउट पर्सनॅलिटी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. ठीक आहे, लिहून ठेवून द्या. हे नेक्स्ट लेक्चरला आपण हे सुरू करूया, पर्सनॅलिटी आणि इट्स थिअरीज. आता पर्सनॅलिटी हे काय आहे, तर एक केंद्र आहे डायनॅमिक ऑर्गनायझेशनचा. डायनॅमिक ऑर्गनायझेशन कुणाची आहे, तर व्यक्तींची, इंडिव्हिज्युअल्सची, ज्याच्यामध्ये सायकोफिजिकल सिस्टीम आहे. आता थेरीज ज्या आहे पर्सनॅलिटीच्या, त्या काय प्रयत्न करतात, तर फक्त आणि फक्त एक्सप्लेन करण्याचा ह्या थेरीजद्वारे प्रयत्न केला गेला आहे की व्यक्तीचं बिहेवियर कसं असतं. आता थेरीज ज्या पर्सनॅलिटीच्या आहे ह्या ग्रुप केलेल्या आहे as a psychoanalytic theory, behavior theory आणि humanistic theory. बघा, psychoanalytic, behavior, काय आहे, psychoanalytic, behavior आणि humanistic. ज्या काही 6 टाइप्स ऑफ थेरीज आहेत ना, ह्या 3 पार्ट मध्ये ग्रुपिंग त्याचं केलेलं आहे. लिहून घ्या. सायको अनालिटिक थेअरी, बिहेवियर थेअरी आणि ह्युमॅनिस्टिक थेअरी. Personality is central to the dynamic organization of individuals, psychophysical system. Theories ज्या आहे पर्सनॅलिटीचा त्या प्रयत्न करतात फक्त आणि फक्त एक्सप्लेन करण्याचा की व्यक्तीचं बिहेवियर कसं आणि का आहे. आता ह्या ज्या थेरीज आहे पर्सनॅलिटीचं, ह्याचं ग्रुपिंग, ह्याचं डिवायडेशन, ह्याचं केलेलं आहे, कॅटेगरायझेशन केलेलं आहे 3 पार्ट मध्ये. पहिला पार्ट आहे सायको अनालिटिक थेअरी, दुसरा पार्ट आहे बिहेवियरल थेरीज आणि तिसरा पार्ट आहे ह्युमॅनिस्टिक थेरीज. सो या 3 पार्ट मध्ये आपल्याला हा पार्ट शिकायचा आहे. लिहून ठेवा. हा जास्त वेळ आपल्याला 3 ते 4 दिवसामध्ये हा पार्ट आपला संपेल, कारण ह्या थेरीज जर समजल्या नाही तर अवघड आहे. जे थेरॉटिकल प्रश्न आपल्याला यातले कळणार नाही. आणि त्यानंतर आहे सोशल सायकोलॉजी अँड कम्युनिटी. हे आपला ह्या युनिटचा लास्ट पार्ट असू शकतो. झालं लिहून? दिसतंय? ओके, बघा आता दिसतंय का? ओके, सो हा पार्ट आपण पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. लिहिलं? ओके, सो नेक्स्ट लेक्चर पासून आपण हा पार्ट सुरू करूया आणि हा पार्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे एकाच वेळी होणार नाही, 2-3 लेक्चर मध्ये ह्या सगळ्या थेरीज आपल्याला शिकता येईल. सो आजच्या लेक्चर मध्ये थोडे टेक्निकल इश्यूज असल्यामुळे इंटरप्ट झालं मध्ये मध्ये.